सो आता आपण बघतोय प्रोनाउन्स. सो प्रोनाउन्स द वर्ड विच कम्स इन प्लेस ऑफ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन्स. मग काइंड ऑफ प्रोनाउन्स इथे दिलेले आहेत. सो व्हॉट आर द काइंड ऑफ प्रोनाउन्स? तर देर आर 9 काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. पर्सनल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, रिफ्लेक्सिव्ह, एम्फसायझिंग, पॉझेसिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, इंडेफिनाइट, रिलेटिव्ह. आता ह्याचं काय प्रत्येक प्रोनाउन्स काय आहे? आता पर्सनल. पर्सनल म्हणजे काय की मी, हर किंवा शी, ही हे जे वापरतात म्हणजे एखाद्या पर्सनसाठी वापरले त्याला म्हणतात पर्सनल प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय? डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे की एखाद्या ऑब्जेक्टसाठी वापरतात. दीज, दॅट, दोज, दीज. ओके. इंटरेगेटिव्ह म्हणजे जसं सांगता क्वेश्चन. सो हू, विच हे सगळे काय आहेत? इंटरेगेटिव्ह येणार. व्हॉट डिड यू डू? रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय? आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मध्ये की माय सेल्फ, युअर सेल्फ हे सगळे येतात रिफ्लेक्सिव्हमध्ये. ओके. देमसेल्व्स. एम्फसाइज केलं म्हणजे काय की यू, जसं यू, युअर सेल्फ. यू आणि युअर सेल्फ दोन्ही वापरलं म्हणजे यू, युअर सेल्फ डिड दॅट किंवा शी हर सेल्फ वेंट टू द शॉप. सो दोन्ही प्रोनाउन वापरून याला इन्फेसाइज केलंय. सो त्याला म्हणतात एम्फसाइझिंग प्रोनाउन. पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे हे माझं आहे, माइन, हर्स, हिज, याला म्हणतात पॉझेसिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय? डिस्ट्रीब्युटिव्ह ॲज नेम सजेस्ट दॅट ईच ऑफ यू विल हॅव दीज मेनी चॉकलेट्स. सो ईच, आयदर इथे म्हणजे जेव्हा असे शब्द वापरले जातात तर त्याला काय म्हणतात? डिस्ट्रीब्युटिव्ह. इंडेफिनाइट म्हणजे की ते प्रोनाउन आहे पण त्याच्यामध्ये काय एक्झॅक्ट आपण त्याला डिफाईन नाही करू शकत. म्हणजे मेनी, फ्यू, ऑल हे सगळे काय आहेत? इंडेफिनाइट आहे. आणि रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय की त्याच्यामध्ये रिलेशन्स दाखवलं जातं की म्हणजे द मेडिसिन विच डॉक्टर सजेस्टेड म्हणजे त्याच्यामध्ये रिलेटिव्ह दाखवलं जातं. द मेडिसिन बद्दल तो आलाय तो कुठलं मेडिसिन? विच डॉक्टर सजेस्टेड. सो वू, विच हे जे शब्द वापरून केलं जातं त्याला म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाउन. आता आपण इंग्लिशचं ग्रामर बघतोय. नाउन्स. नाउन्स म्हणजे काय? नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल और थिंग इज कॉल्ड एज अ नाउन. मग नाउनचे टाइप्स किती आहेत आपण हे सगळं केलेलं आहे. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे आता मुलाचं, मुलीचं नाव, इंडिया हे सगळं प्रॉपर नाउन आहेत. कॉमन नाउन म्हणजे ह्याच्यामध्ये काही स्पेसिफिक नसतं. विंग हे कॉमन नाउन आहे. कंट्री कॉमन नाउन आहे. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? विच शोज सम बंच म्हणजे क्लास ऑफ फिश, आर्मी हे सगळं काय? कलेक्टिव्ह नाउन आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सारे लोक इन्व्हॉल्ड आहेत. आणि ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय की क्वालिटी आहे काहीतरी, अँगर, काइंडनेस याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. मग आता ॲब्स्ट्रॅक्ट आता हे त्यांनी पॅरेग्राफ दिला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला नेम्स, नाउन्स मार्क करायचे आणि त्याचा टाईप सांगायचा. मग आता हा आपण पॅरेग्राफ वाचणार आहोत ह्याच्यामध्ये आणि त्याचे नाउन्स अधोरेखित करणार आहोत. द ग्रेट अलेक्झांडर वन्स विजिटेड द स्टुडिओ ऑफ अ स्कल्पचर इन ॲथेन्स. मग आता इथे अलेक्झांडर हे प्रॉपर नाउन आहे, स्टुडिओ कॉमन नाउन आहे, स्कल्पचर कॉमन नाउन आहे, ॲथेन्स प्रॉपर नाउन आहे. द स्टुडिओ वॉज फुल ऑफ स्टॅच्यूज वन ऑफ विच लुक रादर स्ट्रेंज. जे परत परत येत आहेत ते आपण नाही रिपीट करत आहोत. इट्स फेस वॉज कवर्ड अँड देअर वेअर विंग्स ऑन इट्स फीट. सो फेस, विंग्स, फीट हे सगळे काय आहेत? कॉमन नाउन आहेत. व्हॉट स्टॅच्यू इज दिस? आस्क्ड अलेक्झांडर. इट रिप्रेझेंट्स अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी, संधी हे काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. सेड द स्कल्पचर. द कवर्ड फेस मीन्स दॅट पीपल आर नॉट एबल टू रेकॉग्नाइज अन अपॉर्च्युनिटी when it approaches. Its wings suggest that it moves off at great speed. स्पीड, वेग हे पण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. अँड वन्स इट इज गॉन इट डज नॉट कम बॅक. अलेक्झांडर वॉज ग्रेटली इम्प्रेस. ही सेड यू आर रिअली ग्रेट आर्टिस्ट. यू हॅव. आर्टिस्ट काय आहे? आर्टिस्ट कॉमन नाउन आहे. यू हॅव शोन मी नॉट ओनली ब्युटी अँड बट विजडम ऑल्सो. ब्युटी अँड विजडम बोथ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. I too have always believed that grabbing an opportunity and using it to our advantage पण abstract noun आहे. is the key to success. Success abstract noun, key is a common noun. आता फॉर्मेशन ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे वेगवेगळ्या वर्ड्समधून, ॲडजेक्टिव्हमधून आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर्म करू शकतो. जसं आणि याचं इथे चार्ट दिलं आहे त्याचं 1-2 एक्झाम्पल आपण बघू. जसं फ्री, फ्रीला डम लागलं की फ्रीडम होतं. चाइल्डला हुड लागलं की चाइल्डहुड होतं. म्हणजे या वर्ड्सचं या नाउन्समध्ये कन्वर्ट केलेले आहेत. आता हा एक्सरसाइज दिलेला आहे आपल्याला ज्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स फॉर्म करायचे आहेत आपल्याला आणि त्यांनी कुठले पर्याय वापरायचे ते पण दिलेले आहेत. सो फेअर, फेअरला लागणार फेअरनेस. यंग, TH लागणार. यंगला येणार यूथ. लार्ज, लार्जनेस. बिझी, बिझीनेस. प्युअर,
ईटी लागणार. प्युरिटी. आर्ग्यू, आर्ग्युमेंट. ॲग्री, ॲग्रीमेंट. पॉप्युलर, पॉप्युलॅरिटी. डीप, डेप्थ. होली, होलीनेस. इथे वायचा आय होणार. ट्रूचं होणार ट्रूथ. मेरीचं मेरीनेस किंवा मेरीमेंट. मेरीनेस नाही येणार, मेरीमेंट येणार. ब्रीफचं ब्रीफनेस. क्लिअरचं येणार क्लॅरिटी. हेवीचं येणार हेवीनेस. वाईटचं येणार विथ. क्लिअरचं क्लिअरन्स पण होऊ शकतं आणि क्लॅरिटी पण होऊ शकतं, पण इथे अन्स नाही आहे म्हणून आपण क्लिअर क्लॅरिटी बघतोय. नोबलचं नोबिलिटी. पेचं पेमेंट. अपॉइंट अपॉइंटमेंट. एबल ॲबिलिटी. सिमिलरली इथे आन्स, एन्स, हुड, शन आणि डोम हे पर्याय वापरून आपल्याला नाऊन बनवायचं. सो येणार चाइल्ड, चाइल्डहुड. इनोसंट, इनोसन्स. ॲपियर, ॲपियरन्स. रिपीट, रिपिटेशन. ब्रिलियंट, ब्रिलियन्स. असिस्ट, असिस्टन्स. फ्री, फ्रीडम. फॉल्स, फॉल्सहुड. बॉय, बॉयहुड. प्रेझेंट, प्रेझेंट्स पण होऊ शकतं आणि प्रेझेंटेशन पण होऊ शकतं. प्रोटेक्ट, प्रोटेक्शन. ॲक्ट, ॲक्शन. इग्नोरंट, इग्नोरन्स. स्टार्व, स्टार्वेशन. वाईज, विजडम. आता इथे सांगितलं आहे की फिल इन द ब्लँक्स विथ द नाऊन फॉर्म ऑफ द वर्ड्स गिवन. मग अ ट्रेड डॅश वॉज साईन बिटवीन टू नेशन. ॲग्री आहे, सो इकडे येणार अ ट्रेड ॲग्रीमेंट. द स्पेक्टॅटर्स बर्स्ट इन टू डॅश ॲट द साईट ऑफ डॅश. सो लाफ्टचं येणार लाफ्टर. बर्स्ट इन टू लाफ्टर ॲट द साईट ऑफ द क्लाउन. द डॅश ऑफ रॉ मटेरियल अफेक्टेड डॅश. मग शॉर्ट आणि प्रोड्युसेस. सो द शॉर्टेज. शॉर्टचं नाऊन येणार शॉर्टेज आणि मटेरियल अफेक्टेड production. Teachers are required to act with a lot of restraint. After the wedding they gave a grand reception. Receiveचं होणार reception. Avoiding the quarrel was अवॉइडिंग द कॉलर वॉज वाईजली. विजडम नाही येणार, इथे येणार वाईजली. अँड नॉट सॉरी इथे वाईजली नाही येणार, इथे येणार विजडम. अवॉइड द कॉलर वॉज विजडम अँड नॉट कॉवर्डाईज. डॅश कॅन बी अचीव. परफेक्ट म्हणजे परफेक्शन कॅन ओनली बी अचीव थ्रू प्रॅक्टिस. इथे एसचा सी येणार. सो परफेक्शन कॅन बी अचीव्ड ओनली थ्रू प्रॅक्टिस. आता इथे कलेक्टिव्ह नाउन्स दिलेले आहेत, ते पण आपण जस्ट लर्न करायचं. फोटोग्राफ्सचं काय असतं, अल्बम असतं. सोल्जर्सचं आर्मी, ट्रूप, बटालियन, रेजिमेंट. जजेस, बेंच. ब्युटिफुल लेडीज, BY असतं. हे कलेक्टिव्ह नाउन्सवरती आपल्याला ह्याचा एक्सरसाइज सॉल्व करायचं आहे. जस्ट आपण एकदा वाचूया. अ BY ऑफ ब्युटिफुल लेडीज. बोर्ड ऑफ एक्झामिनर्स और डायरेक्टर्स. ब्रूड ऑफ चिकन्स. bunch or bouquet of flowers. Bunch of grapes, bananas, keys. A bundle of sticks. A catch of fish. A chain of events. Chest of drawers. Clump of trees. Clutch of eggs. Constellation or galaxy of stars. A crew of sailors. अजून पण दिलं आहे ह्यांनी. A fleet of sheep or cars. Flight of birds or stairs. Flock of sheep, birds. A gang of burglars, dacoits. A gaggle of geese. A grove of trees. Herd of cattle, swine, goats. Library of books. Litter of puppies. Orchard of fruit trees. Pack of hounds, walls. A band of thieves. A pack of cards. A pride of lions. A set of tools. A sheaf of arrows. A school or shoal of fish. Stack of wood, hay, books. A string of pearls. A suit of rooms. A swarm of bees. A team of players. Team of oxen. Team of horses. A troop of artists, dancers, acrobats. A tuft of grass. आता look at these collective nouns denoting group of people. So a number of people at religious meeting ला काय म्हणतात, congregation. Congregation or congregation. A number of people listening to a lecture or concert is called audience. A number of people watching match, spectators. A number of people collected without any specific purpose la crowd. A number of people gathered for some common purpose, assembly. Number of people collected from some destructive purpose, mob.
अँड नंबर ऑफ सॅवेज पीपल इज कॉल्ड ॲज अ हॉर्ड. आता आपल्याला इथे कलेक्टिव्ह नाउन्सचं सुटेबल हे टाकायचं. जो स्टॅम्पला म्हणतात द बंडल ऑफ स्टॅम्प. शीफ आहे, शीफ ऑफ एरोज. अँड ऑर्कड ऑफ फ्रूट ट्रीज. एग्सला येणार क्लच ऑफ एग्स. टफ्ट ऑफ ग्रास. ट्रूप ऑफ डिरेक्टर्स और बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. हे रॉंग आहे. ट्रूप ऑफ डिरेक्टर्स नाही येणार, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स येणार. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. अ चेन ऑफ इव्हेंट. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स. अ प्राइड ऑफ लायन्स. अ गॅगल ऑफ गीज. सिमिलरली आता इथे पण परत आपल्याला तेच दिलं आहे की आपल्याला हे कलेक्शन ऑफ स्टिक्सला काय म्हणणार. अ कलेक्शन ऑफ स्टिकला म्हणणार बंडल. अ कलेक्शन ऑफ कार्स अँड शिप्सला म्हणणार फ्लीट. अ नंबर ऑफ पीपल गॅदर विदाउट एनी स्पेसिफिक पर्पजला म्हणणार क्राऊड. अ पाईल ऑफ वूड. अ पाईल ऑफ वूडला म्हणणार स्टॅक. अ नंबर ऑफ वॉल्सला म्हणणार पॅक. अ नंबर ऑफ ब्युटिफुल लेडीला म्हणणार नंबर ऑफ ब्युटिफुल लेडीजला म्हणणार BY. अ नंबर ऑफ पीपल कलेक्टिव्ह फॉर सम डिस्ट्रक्टिव्ह पर्पज. डिस्ट्रक्टिव्ह पर्पजला म्हणणार मॉब. अँड अ नंबर ऑफ डान्सरला म्हणणार ट्रूप. अ नंबर ऑफ पपीजला म्हणतात लिटर. अ नंबर ऑफ प्लेयर्सला म्हणतात टीम. अ नंबर ऑफ चिकन्स हॅच्ड ॲट द सेम टाईम. अ नंबर ऑफ चिकन हॅच ॲट द सेम टाईमला म्हणतात ब्रूड ऑफ चिकन्स. कलेक्शन ऑफ बुक्सला लायब्ररी ऑफ बुक्स. कलेक्शन ऑफ बर्ड्स. आणि शीपला फ्लाईट ऑफ शीप. अ कलेक्शन ऑफ ड्रॉवर्सला अ नंबर ऑफ ड्रॉवर्सला म्हणतात चेस्ट. ओके, इथे कलेक्शन ऑफ बर्ड आणि शीप आहे, सो फ्लाईट नाही येणार. कलेक्शन ऑफ बर्ड्स आणि स्टेअर असतं तर फ्लाईट आलं असतं. हे फ्लॉक येणार. दिस इज फ्लॉक. अ नंबर ऑफ ट्रीजला म्हणणार अ ग्रू ऑफ ट्रीज. अँड अ नंबर ऑफ सेलर्सला म्हणणार क्रू ऑफ सेलर्स. सो आता काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाव आहेत. सो द हाऊसेस आर मेड अप ऑफ स्टोन. तर इथे स्टोन किती स्टोन आहेत आपण काउंट नाही करू शकत, सो हे अनकाउंटेबल आहे. बट चाइल्ड थ्रू अ स्टोन ॲट मी, वन स्टोन इज काउंटेबल, सो इट इज अ काउंटेबल नाउन. सो काउंटेबल हॅज अ प्लुरल फॉर्म अँड अनकाउंटेबल डज नॉट हॅव वन. द जग इज मेड अप ऑफ ग्लास. इथे ग्लास अनकाउंटेबल आहे, बट आय हॅव टेकन 3 ग्लासेस ऑफ मिल्क, सो इथे ग्लास जे आहे ते काउंटेबल आहे. सो काउंटेबल्समध्ये 1, 2, फ्यू, मेनी हे वर्ड्स यूज केले जातात, त्याला म्हणतात काउंटेबल. आणि अनकाउंटेबलमध्ये लिटिल, मच, सो त्याचं एक्झॅक्ट आपल्याला क्वांटिटी माहीत नाही असं जेव्हा वर्ड्स वापरले जातात त्याला म्हणतात अनकाउंटेबल. सो टोटल नाउन्सचे प्रकार झाले प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. काउंटेबल, अनकाउंटेबल, कॉन्क्रीट आणि ॲब्स्ट्रॅक्ट. कॉन्क्रीट म्हणजे एक्झॅक्ट आपण त्या वस्तूला पिनपॉईंट करू शकतो. नेम ऑफ अ पर्सन, तर आपण त्याला पिनपॉईंट करू शकतो. ॲब्स्ट्रॅक्ट इज अ काइंड ऑफ आयडिया ऑर क्वालिटी, त्याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. मोस्ट ऑफ द कॉमन अँड कलेक्टिव्ह नाउन्स आर काउंटेबल. हे आता त्याच्या टिप्स आहेत काहीतरी. मोस्ट ऑफ द कॉमन अँड कलेक्टिव्ह नाउन्स आर काउंटेबल. कॉमन नाउन्स दॅट नेम मटेरियल लाईक वूड, iron, stone, water are uncountable. Proper nouns are mostly uncountable. Abstract nouns are normally uncountable. For example, advice, assistance, progress. Some abstract nouns are also countable. Idea, a idea, joy, visit, किती visit केले, 10 visit केले. Example, opportunity, these are countable. A countable noun has a plural form and uncountable noun has no plural. A, an, one, few, many, several हे सगळं काय आहे काउंटेबलच्या आधी प्लेस होतं आणि लिटिल आणि मच हे अनकाउंटेबलच्या आधी प्लेस होतं. सो असं आपला हा नाउन चॅप्टर झालेला आहे. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. ओके, तर आता असे काही सेंटेन्स असतात की ते सेंटेन्स ॲब्सर्ड वाटू शकतात जर आपण रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे ते योग्य ठिकाणी नाही लावलं तर ते आपल्याला ॲब्सर्ड वाटू शकतं. फॉर एक्झाम्पल, द शॉपकीपर वेलकम मिसेस सेन हू वॉज अ व्हेरी कर्टियस मॅन. मग आता हे कर्टियस मॅन नक्की कोण होता? शॉपकीपर होता का सेन होता? मिसेस सेन होत्या हे कळत नाही. सॉरी, कर्टियस मॅन म्हणजे शॉपकीपरच असणार आहे, पण तरी पण इथे सपोज मिस्टर सेन असतं तर कन्फ्युजन असतं नक्की बाबा कर्टियस कोण आहे.
तर जेव्हा जे रिलेटिव्ह प्रोनाउन ज्या नाउन साठी वापरले ते त्याच्या जवळ नेहमी लिहिलं तर आपल्याला त्या सेंटेन्सचा नीट अर्थ कळतो. मग द शॉपकीपर वेलकम मिसेस सेन हू वॉज अ व्हेरी कर्टस मॅन. मग द शॉपकीपर हू वॉज अ व्हेरी कर्टस मॅन वेलकम्स मिसेस सेन, असं हे होणार वाक्य. नेक्स्ट आहे द चाइल्ड विच वॉज व्हेरी हेवी कुड नॉट लिफ्ट द बॉक्स. मग आता चाइल्ड हेवी होता का? नाही. मग द चाइल्ड कुड नॉट लिफ्ट द बॉक्स विच वॉज व्हेरी हेवी. हेवी कोण आहे? बॉक्स आहे. ओके. द ट्रेन डिड नॉट स्टॉप एट द स्टेशन विच वॉज रनिंग एट फुल स्पीड. मग द ट्रेन विच वॉज रनिंग एट फुल स्पीड डिड नॉट स्टॉप एट एनी स्टेशन. असं येणार. आय सेंड टू माय फ्रेंड अ मेसेज ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स हू हॅड स्टूड फर्स्ट इन द क्लास. सो आय सेंड अ मेसेज ऑफ कॉंग्रॅच्युलेशन टू माय फ्रेंड who had stood first in the class. We purchased some books on Wednesday which cost us 400 rupees. We purchased some books on Wednesday which cost us 400 rupees. On Wednesday we purchased some books which cost us 400 rupees. असं याचा येणार. On Wednesday we purchased some books which cost us 400 rupees. Dr. Radhakrishnan was the second president of India who was a renowned philosopher. Mom, the second president of India, Dr. Radhakrishnan, the second president of India, the Dr. Radhakrishnan who was a renowned philosopher was the second president of India. कसं येणार? Dr. Radhakrishnan who was a renowned philosopher was the second president of India. Dr. Verma addressed the audience who was a famous historian. Dr. Verma, who was a famous historian, addressed the audience. So Dr. Verma, who was a famous historian, addressed the audience who addressed the audience. आता joining the sentence with relative pronoun. आता इथे आपण बघितलं की relative pronoun प्रॉपर प्लेसला आणायला पाहिजे आणि इथे आता बघणार की कसं जॉईन करणार आपण सेंटेन्स. सो सुनील खन्ना हॅज बीन सिलेक्टेड टू लीड द इंडिया टीम. He is an old student of our school. मग आता सुनील खन्ना who is an old student of our school has been selected to lead the India A team. कसं येणार? पहिले सुनील खन्ना. मग आता सुनील खन्ना बद्दल आपल्याला रिलेटिव्ह सांगायचं. तो काय आहे रिलेटिव्ह? सुनील खन्ना कोण होता? ओल्ड स्टुडंट. मग सुनील खन्ना who is an old student of our school has been selected to lead the India A team. ओके. आता यू मेट अ वुमन ऍट द कॉन्फरन्स शी जस्ट फोन. सर जर आपण या बुकमध्ये जसे नियम दिलेत त्याच्याप्रमाणे हे कसं होणार की यू मेट अ वुमन ऍट द कॉन्फरन्स वू जस्ट फोन, हे असं येणार. पण ऍक्च्युली जास्त प्रॉपर जर आपल्याला करायचं असेल तर अ वुमन यू मेट ऍट द कॉन्फरन्स जस्ट फोन. नाही सॉरी, अ वुमन who you met at the conference just phone, हे जास्त बेटर वाटतं. अ वुमन who you met at the conference just phone, हे जास्त appropriate वाटणार सेंटेन्स. We are keen to help the villagers, their houses have been damaged in the earthquake. मग we are keen to help the villagers whose houses have been damaged in the earthquake. Mr. Madhavan has taken over as the chairman of the company. He is an eminent industrialist. मग Mr. Madhavan, who is an eminent industrialist, has taken over as the chairman of the company. Okay. Some people were hurt in the accident. They were immediately rushed to a nearby hospital. Some people who were hurt in the accident were immediately rushed to a nearby hospital. Some people who were hurt in the accident were immediately rushed to a nearby hospital. I made a statement under my boss pressure. I withdrew the statement. Okay. I withdrew the statement which I made under my boss. I withdrew the statement which I made under my boss pressures. Okay. I withdrew the statement which I made under boss pressure. Under my boss pressure. Ananya's essay had been adjudged the best. She was quite excited about it. Okay.
Ananya, whose essay had been adjudged the best, was quite excited about it. Okay. This brand of tea is an important export item. It is grown in Darjeeling. This brand of tea, which is grown in Darjeeling, is an important export item. This brand of which is grown in Darjeeling, is an important export item. सो इथे आपला प्रोनाउन्स हा चॅप्टर कम्प्लीट होतोय. ह्याच्यामध्ये बरेचसे त्यांनी एक्झाम्पल्स दिलेत. अगेन प्रोनाउन याचं सिम्पलच आहे. प्रोनाउन तेच येणार, आय वी वू वूज दिस दॅट. प्रोनाउन्स काही चेंज होत नाहीयेत की कुठले प्रोनाउन्स असतात ते. फक्त त्यांना काय काय वेगळ्या प्रकारे सिच्युएशन प्रमाणे जसं आपण त्यांना वापरतो त्याचे काय टाइप्स आहेत प्रोनाउन्सचे ते इथे दिले गेले आहेत. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अभ्यासामध्ये तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.